आता पुन्हा एकदा आजच्या आपल्या प्रश्नाकडे आणि प्रतिक्रियांकडे येऊयात। ठाकरे बंधू महायुतीला किती भारी पडणार यावर सोशल मीडियामध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत ते आपण पाहूयात। मीडिया सेंटरला काही निवडक प्रतिक्रिया आपण बघणार आहोत सगळ्या सोशल मीडिया फोरम्सवरच्या। एक्स वरून शेख जब्बार यांची प्रतिक्रिया आहे, ठाकरे बंधू एकत्र आले तर ती केवळ युती नाही तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातील महाभूकंप असेल। महायुतीसाठी हे आव्हान नाही, इशाराच असेल। एक्स वरून पुढची प्रतिक्रिया आहे अमित जाधव यांची, तिकीट न मिळालेल्या नाराज शिवसेना मनसेच्या लोकांनी अपक्ष उभं राहून भाजपला फायदा करून देऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे। युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया माऊली यांची आहे, ठाकरे बंधूंचा विजय, फक्त काँग्रेसने भाजपची बी टीम म्हणून काम करू नये। युट्यूबवरनं प्रशांत सिंगानवाड म्हणतायत, ईव्हीएम असेपर्यंत भाजपला देव सुद्धा हरवू शकत नाही, माणसं तर खूप दूरची गोष्ट आहे। फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया संतोष जाखल यांची, ठाकरे बंधू एक हाती मुंबई जिंकणार आणि मुंबईवर पुन्हा भगवा फडकणार। फेसबुकवरनं धनंजय पांडे म्हणतायत, दोन्ही ठाकरे बंधू हेच महायुती समोर सगळ्यात मोठे आणि खरेखुरे आव्हान आहेत। इंस्टाग्रामवरनं महेंद्र यांची प्रतिक्रिया आहे, महायुती सध्या तरी अजिंक्य आहे, त्यांच्या पुढे कुणाचंही कसलंही आव्हान नाही। इंस्टाग्रामवरनं सोपान म्हणतायत, ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडी एकत्र आली तर फार फायदा होईल। आणि याच अनुषंगाने आता आपण चर्चा करणार आहोत। चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार राम कदम, शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे आणि त्याचबरोबर